किती आज घडलाय जो मी माझ्या हृदयावर कोरलाय, आवाज किती आज घडलाय जो मी माझ्या हृदयावर कोरलाय. आपल्या या विष्णू नगरीत बोलण्याचा मान या विशाल गराडला पहिल्यांदाच मिळाला. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आज खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं औचित्य म्हणजे तुम्हा सर्वांची शान, ज्यांचं आपल्या सर्वांच्या हृदयात स्थान आणि आपल्या या तालुक्याची शान सन्माननीय आमदार माननीय आनंदराव शंकरराव तिडके पाटील बोंढारकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे मित्र संतोषजी उर्फ गोलू दिलीपराव हंबर्डे यांनी आयोजित केलेल्या लोकव्याख्यानाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या विष्णुपुरीतील तमाम सर्व नागरिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि आपलं विशेष कौतुक यासाठी करतो की आज एवढा सगळा पावसाची धामधूम असताना सुद्धा तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या आमदार साहेबांच्या या वाढदिवस सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येनं पावसात उभा राहिलात. त्याबद्दल मी आमदार साहेबांच्या वतीनं देखील आणि गोलू भैयाच्या वतीनं देखील आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. मित्रांनो, आपल्या नेत्याचा वाढदिवस आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा असतो. का? कारण आपला नेता पुढे जात असताना एक चांगला विचार घेऊन पुढे जात असतो. आज आनंदराव शंकरराव तिडके पाटलांकडे पाहिलं तर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदराव दिघे, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मतदारसंघाचा एक भरभरून विकास करण्याचं सामर्थ्य ज्याने घेतलं आणि त्यांच्याच माध्यमातून संतोष असेल किंवा त्याचं सर्व मित्रमंडळ असेल एवढा चांगला स्तुत्य उपक्रम साहेब आज राबवतात, ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. नाही तर नेत्याचा कार्यक्रम म्हणलं की वेगवेगळे कार्यक्रम करतात, परंतु आज ह्या पोरांना वाटलं की काहीतरी प्रबोधनाचा कार्यक्रम झाला पाहिजे. कारण प्रबोधनातूनच परिवर्तन होतं आणि या महाराष्ट्राला 50-60 वर्षापूर्वी एक प्रबोधनाची ठिणगी एका माणसानं जागृत केली, ज्याचं नाव आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. ही प्रबोधनाची ठिणगी, ही शब्दांची ठिणगी त्या दादरच्या मेळाव्यात गरजली आणि तिथून ही वाहवा करता मुंबई ठाण्यासह सगळ्या महाराष्ट्रभर पसरली. आणि म्हणून कोणी जिल्हा परिषद सदस्य झालं, कोणी पंचायत समिती सदस्य झालं, अरे जीप ड्रायव्हर सुद्धा आमदार झाला, एक साधा दुसऱ्यातला शेतकऱ्यातल्या कामाला जाणारा एक कामगार सुद्धा आमदार झाला. ही किमया फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं केली. आणि त्यांच्या विचाराचं अधिष्ठान काय होतं? ते होतं वक्तृत्व, ते होतं नेतृत्व, ते होतं कर्तृत्व. आणि त्यामुळे आज एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, मला लाख लाख धन्यवाद द्यावेसे वाटतात. आज आमदार साहेब तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायला माणसं आले ती, पण सगळ्यात मोठा गोष्ट जर कोणती मला वाटली असेल, मी इथे येऊन 2 तास झालं साहेब, परंतु मी वाट बघत होतो तुमची यायची, पण तुमच्या आधी तुमच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला स्वतः साक्षात वरून राजा बरसलाय, साधा सुद्धा नाही दमदार बरसलाय. त्यामुळे अरे असले कार्यक्रम होतील ना होतील, पुन्हा डबल यायला येईल. हा विशाल गराड पुन्हा नांदेड तालुक्यात कितींदा येईल, पण माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे, त्यासाठी हे पावसाचे थेंब येणं जास्त गरजेचं आहे. आणि आज बघा आपल्या आमदार साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने एवढा चांगला कार्यक्रम आहे. आणि आज हे सगळं आभाळ सुद्धा भरभरून बरसलं आणि शांत सुद्धा झालं, त्याला सुद्धा आठवण येत होती ना. परंतु आज संतोष सारखा एक कार्यकर्ता, ज्यावेळेस युवा कार्यकर्ता बघतो साहेब, अशा कार्यकर्त्याची गरज आहे. त्याने मला फोटो पाठवला होता, साहेब म्हणलं तुझं कार्य काय मतदारसंघात तुझ्या? नाही म्हणलं साहेब आपल्यालाही मोठा मतदारसंघ नाही, म्हणला विष्णुपुरी आपलं गाव आहे म्हणला. हे जे मी फोटो बघितले आंदोलनाचे, म्हणजे एखाद्या नेतृत्वाकडून जर काम करून घ्यायचं असेल, जर ते होत नसेल तर सर्वसामान्यांचा आवाज आंदोलनातून मांडणं गरजेचं आहे. आणि अक्षरशः गटारीतलं जर त्याची साफ होत नसेल तर त्याच्या गटारीत झोपून फोटो बघितला. जर एखादा रोड त्याला करायचा असलं तर त्या रोडवर बसून त्याचा आंदोलनाचा फोटो बघितला. इतका तळागाळातला कार्यकर्ता जर आपल्याला मिळाला असेल, मी त्याचं कौतुक म्हणून बोलत नाही, मी जे माझ्या डोळ्यानं बघितलं ते बोलतो. आज सकाळपासून पोरग झटत होता, 3-4 महिने झाले सगळ्या चौकात बोर्ड डिजिटल लावल्यात. मला फोन येतो साहेब आमच्या फॅन्स लोकांची सगळे, विशाल गराड तुमचं डिजिटल इथं लागलाय म्हणले, आमदार साहेबांसोबत फोटो आहे. होय म्हणलं येणार आहे मी. काही जण इथे येऊन भेटले, आमचे दिलीप गराड आले, तिथं वरी जाऊन भेटले. आमच्या वाघ डॉक्टरच्या त्या क्लिनिक मध्ये मी 2 तास झालं बसलो होतो साहेब. त्यानंतर आमचे शिवसेनेचे गायकवाड साहेब नरेंद्र गायकवाड आले आवर्जून. आमचे महेश मुळीक भेटले होते API, ती म्हणले साहेब जावा तुम्ही साहेबाला भेटा. आता तसा आपला कार्यक्रम लय रंगाचा, 1-1.5 तास तर थांबत नाही. परंतु संतोषला म्हणलं की पाऊस जेव्हा थांबल तेव्हा येईन म्हणलं बोलायला, पण बोलायचं थांबलं नाही पाहिजे. कारण हा विचार आपल्याला लांबपर्यंत न्यायचा आहे. मित्रांनो, आज बरबटलेला विचार जातो आपण. आणि आज जर एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रम ठेवायचा म्हणलं तर वाईट वक्ते कार्यक्रम ठेवायला लय जण आहे. ती साध्या नर्तिकाने तर एवढा सगळा धुमाकूळ वाजवला आहे साहेब. तिला आणायचं म्हणलं की सगळी माणसं 10 लाख रुपये व्हॉट्सअपवर गोळा करायला लागली. हो, फक्त तिला बघायचं म्हणायला लागली ती. मग अरे आम्ही नेते आहोत, आम्ही समाजाचे प्रतिनिधित्व करतो.
करतो, मग आम्ही समाजामध्ये कसला कार्यक्रम रुजवायला पाहिजे? शिक्षणाचा, संस्काराचा. हा वारसा जो आहे तो आम्हाला आमच्या लेकरामध्ये बसला पाहिजे. आज विद्यापीठ आपल्या दारात आहे, पण कधी वाटत नाही का शिक्षणाचं विद्यापीठ हे आपल्या घरात आलं पाहिजे? अरे तुमच्या घरातली लेकरं शिकली तर मोठी सवरतील, IAS होतील, IPS होतील, मोठमोठ्या नोकरीला लागतील. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते प्यायल्यानंतर कोणताही मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहत नाही. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपल्याला. बाबासाहेब आंबेडकर सांगतात, रस्त्यानं चालताना मला जर 2 रुपये सापडले तर त्या 2 रुपयाच्या 1 रुपयाचं मी पुस्तक विकत घेईल आणि 1 रुपयाची मी भाकरी विकत घेईल. ती भाकरी मला जगायला मदत करेल, पण ते पुस्तक कसं जगायचं हे शिकवेल. आणि आज सुद्धा माझा सत्कार पुस्तक देऊन केला साहेब. या पुस्तकातला विचार आहे, ज्या माणसाचं पुस्तक वाचन होतं त्याचं मस्तक सुधारतं. सुधारलेलं मस्तक कधी कुणासमोर झुकत नाही, लक्षात असू द्या. येणारा काळ हा बरबटलेला काळ आहे, वेगवेगळ्या वेड्या वाकड्या वळणावर लावणारा काळ आहे. संस्कार नावाची गोष्ट आमच्याकडे राहिली नाही. आज माता भगिनी माय माऊली एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, तुमचे लाख लाख धन्यवाद द्यावायचे कमी आहेत. चौकात कार्यक्रम असताना सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. या माऊलीसाठी एकदा टाळ्या ठोका. अरे हे आहे तर आपण आहे की. मला जर कधी कोणी विचारलं, विशाल गरड तुझ्यासाठी स्त्री श्रेष्ठ का पुरुष श्रेष्ठ, दुसऱ्याच सेकंदात सांगतो माझ्यासाठी स्त्री श्रेष्ठ. याचं एकमेव कारण काय माहिती आहे का? कारण एका स्त्रीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की ती तिच्या पोटामध्ये रक्ताच्या थेंबानं एक पुरुष तयार करू शकते. एवढं सामर्थ्य फक्त तुमच्यात आहे का आमच्यात कोणाच्यात? आमचं दिसत असेल तसं, पण नाही काय आतमध्ये. म्हणजे 9 महिने 9 दिवस आम्हाला ह्या माय माऊलीनं आम्हाला आमच्या पोटात वाढवलं. आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्रभर बघा. आमच्याच आया बहिणीवर अत्याचार व्हायला लागले, विनयभंग व्हायला लागले. मग ह्यांचं संरक्षण कुणी करायचं? म्हणून मग गोलू दादा तुमच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. सन्माननीय आनंदराव सरकारच्या आमदार साहेबांची गरज आहे. कारण ज्यांचं संघटन चांगलं असतं त्यांचे कार्यकर्ते सुद्धा अशा कामासाठी येतात. उद्या तुमच्या या विष्णुपुरीत असू द्या, शेजारच्या सगळ्या मतदारसंघात असू द्या, आपली अबला नारी ताटमानेनं चालली पाहिजे, तिला कसली भीती नाही वाटली पाहिजे. असं वातावरण निर्माण करू शकलो तर खऱ्या अर्थानं आपल्याला महत्व आहे.